पाहणार आहोत दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरेंची उपस्थिती। दरम्यान चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चाही। तर युती कधी होते लग्न सोहळ्यात नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार। 2.25 वर्ष आंदोलन केलं, आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार। मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा। आपल्याला काय करायचं पुढे त्याबद्दल आता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा उपोषणकर्ते चर्चा करून किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढे उपोषणाचं काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू। आता आमच्या लक्षात आलं अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आंदोलकांच्या मुंबई चलोच्या घोषणा। जरांगे पाटलांना मुंबईला जाण्यासाठी आंदोलकांचं आवाहन। वडीगोद्रीत मराठा आंदोलक आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावर महिला मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। जरांगेंच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आंदोलनाची दखल घेण्याची मागणी। जे झालं ते झालं, आता जे काही होईल ते चांगलं होईल। 2 दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावलेंचं विधान। झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्याला ठाण्यात जनता दरबार घेणार। दर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यात तर नवी मुंबईत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार। गणेश नाईकांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेना वरिष्ठ। शिंदेनेही नवी मुंबईत जावं, पण ते रुसून बसतात। संजय राऊतांचा निशाणा। तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करायची गरज नाही, शंभूराज देसाईंची टीका। तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा। त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही। एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, पण ते रुसून बसलं असं कळलं मला। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू। ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी प्रभाव गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू। गणेश नाईकांचं वक्तव्य म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला मोठा होण्याचा अधिकार। संजय राऊत ठाकरे गटाचा पंतप्रधान होऊ शकतो म्हणतात, तर आम्ही फक्त पक्षाबाबत बोललो। आशिष शेलार यांचा राऊतांना टोला। प्रत्येक राजकीय पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे ना। त्या उभाटाच्या गटात राहिलेल्या आमदारांच्या गटाला आमचा नेता पंतप्रधान होईल इथपर्यंत संजय राऊत जर बोलू शकतात, गणेश नाईक पक्षाने बोलले तर काय चुकीचं बोलले।